मी आता सगळीकडे तुमच्या विभागामध्ये पाहणी दौरा करतायत. आता सगळीकडे पाऊस भरलेला आहे आणि सगळीकडे नदीचं स्वरूप झालेलं आहे. त्याच्यावर काय उपाययोजना करणार आहे? महानगरपालिकेचे जे स्वच्छता केलेले आहे, नाले सफाई वगैरे, याच्यावर काय सांगाल तुम्ही? कसं आहे, महानगरपालिकेचा स्वच्छतेचा विषय हा सर्व लोक धरून घेतात, परंतु आपण जर पाहायला गेलं तर आपले जे ऋतुमान आहे तर पावसाळ्यामध्ये 2 ते 3 दिवस किंवा एखादी आठवडा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे तिथे सततधारा पाऊस होतो, तिथे सगळ्यांना ह्या पूरस्थितीला सामोरे जावं लागतं आणि नदी होते ती 2-3 दिवस आपण पॉझिटिव्ह विचार करून त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. कारण तुम्ही जर पाहिलं तर मला पूर्ण महाराष्ट्रात अशी महानगरपालिका दाखवा की जिथे पाणीच जमलं नाही, भरपूर पाऊस पडूनसुद्धा. इतकं नियोजन आणि इतकं इन्फ्रा आपल्या भारतात तरी अजून तरी शक्य नाही. मला वाटतं त्याला 10-20 वर्ष लागतील. त्याच्यानंतर झालं तर, आणि आपण त्यावर नाही बोलूया, जी पूरस्थिती आहे याच्यावर आपण बोलूया. 2-3 दिवस सततधार पाऊस पडल्यानंतर चाकरमानी लोकांना कामधंद्यासाठी मुंबईला जावं लागतं, आता डहाणू बोईसरला जावं लागतं. तर आपल्या विरार इथे जाण्यासाठी बोळींज खारोडी ते विरारमध्ये 3 ते 4 फूट लेवलला पाणी होतं आणि ते 2-3 दिवस लोकांना त्रासाचं होतं. त्यावेळी काही लोक ट्रॅक्टर वगैरे वापरून त्यातनं जातात. अनेक वर्ष या प्रकारे होतं. त्यामध्ये आपण बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून 2 किंवा 3 ट्रॅक्टर प्रतिवर्षी लावतो. ते अशासाठी लावतो आणि तेही फ्री लावण्यामागचा उद्देश एवढाच असतो की ट्रॅक्टरवाले भरमसाठ पैसे लोकांकडून घेतात. कोणाकडून 100 घेतात, 50 घेतात, वाटेल तसे पैसे घेतात आणि ते घेऊ नये, त्याला कॉम्पिटिशन निर्माण व्हावी म्हणून आपण फ्री लावतो. नाहीतर रोज लोक जे पैसे देऊन जातात ते 20-25 देऊन जाऊ शकतात. त्यासाठी फ्री देण्याची गरज नाही आहे, परंतु त्या कारणासाठी आपण फ्री देतो. बाकी राहिला हे जे तलाव सदृश जी स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामध्ये महानगरपालिकेला आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत की लोकांनी टॉयलेटचं पाणी अक्षरशः आणि आपलं सांडपाणी सगळं मिक्स झालेलं आहे, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तर आता थोडं पाणी ओसरल्यानंतर पूर्ण वॉर्डमध्ये, पूर्ण एरियामध्ये औषध फवारणी करावी. तितका पैसा मनपाकडे निश्चित असावा. इन्फ्रासाठी नसेल, पण ह्यासाठी मनपाने पैसा खर्च करावा आणि लोकांना राहत द्यावी. कारण या पाण्यामध्ये काही लोकांची नगररचनाकारांनी दिलेलं ग्राउंड लेवल ते हाईट, त्यामुळे प्लिंथ लेवलवर नसल्यामुळे मीटर ग्राउंडला असल्यामुळे पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी बंद केलेली आहे आणि प्रतिवर्षी लोकांना 2-3 दिवस हा त्रास सहन करावा लागतो. ठीक आहे, सीमेवरती आपले सैन्यसुद्धा असे त्रास सहन करतात. लोकांनी त्रास सहन केल्याबद्दल नाही, परंतु महानगरपालिकेने जी उपाययोजना करायला पाहिजे ती केली पाहिजे असं मला इथे नमूद करायचं आहे. आता प्रशासकांकडनं जसं आपण आता इथं तळमजल्या घरातनी नुकसान झालं आहे, त्याच्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे, त्याच्यासाठी काय मागणी करणार आपण तलाट्यामार्फत किंवा तहसीलदारामार्फत? कसं आहे, आपण प्रशासनाकडनं भरपाई दरवर्षी मागतो, पंचनामे होतात, काहीकांना त्याचं मानधन मिळतं, परंतु हे मानधन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडे करप्शन भरपूर वाढलेलं आहे. कोणाला मिळते, कोणाला काय मिळत नाही. आणि हा पैसा शेवटी प्रशासन म्हणजे कोणाचा पैसा आहे? शेवटी आपल्या जनतेचाच पैसा आहे. हा आपणच कोणत्या तरी मार्गाने त्यांच्याकडून घेतो. तर आपण त्यासाठी पंचनामे घेऊ आणि नुकसान त्यांचं झालं आहे त्यासाठी भरपाई मागू. परंतु ह्याच्यावरती आपलं कायमची तरतूद की नगररचना विभागाने विचार करायला पाहिजे. जर पाणी भरतो तर प्लिंथ लेवल आपण काय दिली पाहिजे. बेसमेंटची गरज नाही, परंतु हाईट जास्त द्यायला पाहिजे. 4-5 फूट हाईट दिल्यानंतरच बिल्डिंग बनवायला पाहिजेत असं मला वाटतं. त्याकडे प्रशासनाने नियोजन करायला पाहिजे, जे प्रशासन करत नाही आहे. प्रशासन सांगते ग्राउंड लेवलपासून आम्ही दिलेली हाईट 1 फूट वाढायला नाही पाहिजे आणि त्या नियोजनाप्रमाणे बिल्डिंग बनवतात आणि मग आता पूर्वीच्या 20-25 वर्षापूर्वी लोकांची आमची घरं होती, आम्ही इथले स्थानिक आहोत. आमच्या गावामधल्या 3-3, 4-4 पायऱ्या आमच्या जमिनीत गेल्या आहेत. कारण रस्ते वाढत जातात, इन्फ्रामध्ये सिस्टममध्ये चेंज होतं. माणूस झाडं बिडं लावण्यासाठी माती आणून टाकत असतो, भरणी होतो. त्या आजूबाजूला जे शिवार होतं, जे पूर्ण मोकळं होतं, ते डेव्हलपमेंटमुळे भरलं गेलं आहे. मग या सगळ्या गोष्टीचं नियोजन आधीच करून, जसं ब्रिटिशांनी आपल्या मुंबईचं इन्फ्रा बनवलेलं आहे ते आजपर्यंत काम करते आहे, तर तसा विचार करून दूरदृष्टीचा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर व्हायला पाहिजे. आता आदिवासी पाड्यामध्ये त्यांच्या घरामध्ये कंबर पाणी भरलेलं आहे, ते रोजगारीवर राहतात, त्यांच्यासाठी आपल्याकडनं काय उपाययोजना आहेत? प्रतिवर्षी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून विविध पक्षसुद्धा काम करतात, पण आम्ही आमचं बहुजन विकास आघाडीचं बोलू कारण आम्ही स्वतः करतो.
बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही खिचडी वाटप करू शकतो, कारण लोकांना पंचपक्वान्न आपण देऊ शकत नाही, हजारो लोकांना द्यायचं असतं. त्यामुळे खिचडी एकमेव आपलं अन्न आहे जे प्रसादास्वरूपी आपण लोकांना वाटत असतो. परंतु 1-2 दिवसासाठी ते आपण वाटतो, जोपर्यंत लोकांना त्रास आहे. परंतु आपण स्थानिकाला अलर्ट केलेलं आहे. जे पाण्याखाली जातात त्यांना मी पर्सनली सांगितलं आहे. मी 10 वर्ष झाले, 5 वर्षापूर्वी नगरसेवक होतो, 5 वर्ष नगरसेवक नसताना पदभूत होतो. मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सांगितलं आहे, तुम्हाला मातीची भरणी हवी असेल तर मी माती देतो, तुम्ही तुमची भरणी करून घ्या. आपण लोकांना आवाहन केलं आहे की पाण्यापेक्षा तुम्ही वरती राहा, बाकी आपण काहीच करू शकत नाही. रोग जंतू भरपूर पसरले, त्यासाठी तातडीची उपाययोजना या पाण्यामध्ये काहीतरी औषध टाकलं पाहिजे. आता हा जो पाणी आहे, तुम्हाला खरोखर सांगतो, मी नगरसेवक आहे हे लोकांना दाखवण्यासाठी पाण्यात आलो असं म्हटलं तरी चालेल. कारण ऐका, कारण मी सांगतो, या पाण्यात मला पाय घालायची अजिबात इच्छा नाही. याच्यामध्ये कसं कसं पाणी आहे, काय मिक्स झालेलं आहे, कारण अजिबात मला हे पटत नाही यात पाय टाकावा. परंतु केवळ तुम्हा लोकांसाठी मला या पाण्यामध्ये गाडीतनं उतरून यावं लागलं. इतकं पाणी हे शुद्ध नाही आहे आणि त्यासाठी प्रशासनाने या पाण्यामध्ये औषध फवारणी केलीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी घरी जाऊन गरम पाण्यात आंघोळ करणार, कडकडीत हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरणार, कारण ह्या गोष्टीची माझं मन जे आहे ना, या बाबतीत अजिबात मान्य नाही. परंतु परिस्थितीला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि होणार, त्याला हे होत राहणार, आपण काही अजित सर आणि त्याच